संक्रांत म्हणजे काय असतं तर छान अशी नवरीला साडी, सँडल, चप्पल आणि सुंदर असा हा साऊथ इंडियन हार, त्याच्यानंतर छान असं मेकअपचं सामान, तिचं बांगड्या आणि नवरीसाठी गिफ्ट्स, छान पर्स, चॉकलेट, बिस्किट असं एवढं साहित्य आणि ही संक्रांत घेऊन चालले मी सुनबाईसाठी. ओटीचं सामान आहे. ते कसं वाटलं? छान आहे छान. हाय, हॅलो, नमस्कार. पोलीस जोडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मी आहे अस्मिता आणि माझ्यासोबत आहे आर्या. आणि आज आम्ही आलो शॉपिंग करण्यासाठी. ही माझी मोठी बहीण, तर ताई पण आलेली सोबत आणि आम्ही शॉपिंग करतो कारण की उद्या जायचं आहे सुनबाईला संक्रांत घेऊन. तर त्यासाठी कपडे वगैरे घेणं चालू येतं. आणि तुमच्याकडे पण संक्रांत घेऊन जातात का? आणि संक्रांत म्हणजे काय असतं? आणि संक्रांतीला म्हणजे नवीन नवरी आपल्याकडं येणारी जी असती तर तिच्यासाठी साडी आणि शिदुऱ्या वगैरे असं भरपूर काही असतं. तर ते शिदुरीचे डब्बे वगैरे मी, सोनी मामी आणि ताई संध्याकाळी म्हणजे ड्युटी झाल्याच्या नंतर रात्री पॅकिंग करायला, कारण की ताई पण आलेली, कारण की उद्या अक्षय, मी, साहेब, आर्या, शौर्या आम्ही सर्वजण जाणार आहोत. तर त्यासाठी पाहू शकता एवढं सारं सामान संक्रांतीला नवरीबाईला घेऊन चालले. आता नवरीबाई कोण तर बहिणीची सूनबाई म्हणजेच माझी पण सूनबाई, आणि आता आम्ही सासूबाई झालोत. आणि हे पहा मस्त छान अशी पर्स, त्याच्यानंतर हे गिफ्ट आणि सुंदर काठापदराची साडी, चप्पल, ब्लाऊज पीस, मेकअपचं सामान, चॉकलेट, हा सुंदर असा हार आणि बिस्किट, म्हणजे पूर्ण तिळाचे लाडू, त्याच्यानंतर शिरदुरी, असं सर्व सामान घेऊन उद्याच्याला नवरीला द्यायला जायचं आहे. तर ही प्रथा म्हणजे पहिल्यापासूनच आहे, पण आता कसं त्याला अपडेट होत चाललं आहे, म्हणजे त्यात एक एक वस्तू वाढते. तरी पण आता म्हणजे जिकडं तिकडं वेगवेगळे असतं. तर आपल्याकडे म्हणजे एवढं सारं सामान. आणि ही पहा माझी ताई म्हटल्याप्रमाणे, आणि हे अक्षयनी स्पेशल नवरीसाठी गिफ्ट घेतलेले. आणि उद्या सकाळी लवकर जायचे, तर ह्या वस्तू पूर्ण आम्ही पॅक करून त्याचा व्हिडिओ वगैरे काढून घेतला. आणि सकाळी मस्त लवकर तयार झालोत आणि निघालोत. गाव थोडं दूर असल्यामुळे म्हटलं लवकर निघालेलं बरं, कारण की आर्या, शौर्या, साहेब आणि अक्षय आम्ही एवढे सारे चाललोत. आणि ह्या आता मस्त गाडीत बसल्या की आर्या आणि शौर्या झोपी गेल्या, कारण की 4 तासाचा रस्ता होता आणि जायला वेळ तर लागणारच. हा पहा नवरदेव गाडी चालवते, बहिणीचा मुलगा अक्षय आणि साईडला बसलेले साहेब. आणि सकाळी सकाळी रस्त्यावर पण एवढे काही वाहन वगैरे नव्हते, त्याच्यामुळे फास्ट आम्ही गेलो. आणि यांच्या काही झोप होत नव्हत्या. शौर्या आणि आर्या मस्त छान झोपी गेल्या आणि सेम सेम ड्रेस घातले होते. आणि मग काय थोडीशी वाटेत भूक लागली, घरून तसा नाश्ता करून निघालतो. मग साहेबांनी वाटाण्याच्या शेंगा, त्याच्यानंतर केळं आणले. आणि अक्षय आणि आर्या म्हणे आम्ही काहीतरी बाहेर खातो, आणि ते बाहेर बेकरीवर गेले, त्यांनी घेतलं. पण आम्हाला ते बाहेरचं खाण्यापेक्षा फ्रूट खाल्लेले कधीही चांगले. आणि वाटाण्याच्या शेंगा तर माझ्या फेवरेट आहेत, त्याच्यामुळं साहेब कुठेही जरी गेले तर माझ्यासाठी वाटाण्याच्या शेंगा आणि शौर्यासाठी केळ हे घेतात. कारण की कोणतेही फ्रूट म्हणजे एवढे आवडत नाहीत तेवढे आमच्या शौर्याला केळं आवडतात.
केळ म्हटलं की तिला एवढं तर म्हणजे झोपीत जरी असली आणि शौर्या तुझ्यासाठी केळं आणले पप्पाने म्हटलं की झोपीतून उठणार. आणि अक्षयनी आणि आर्यानी हे समोसे आणले. हे मला बाहेरचे तर खाऊच देऊ वाटत नाही लेकरांना, पण लेकरांना चाराचुरा जास्त आवडतो. मग काय फायनली आम्ही नवरीच्या घरी पोहोचलोत. आणि नवरीच्या घरी आल्याच्या नंतर म्हणजे पाहुणचार म्हणतात ना, आल्याच्यानंतर पाय धुवायला पाणी वगैरे ते पहा. नवरीचा भाऊ उभाच टाकला होता टॉवेल आणि पाय धुवायला साहेबांना पाणी. हे अक्षय नवरदेव पहा. आणि त्याच्यानंतर पाहुणे मंडळीचे पाय वगैरे धुतले. आणि ही आपली म्हणजे परंपरा आहे पहिल्यापासून. कोणीही पाहुणे आले तर त्यांचे पाय धुवायला पाणी, साबण, टॉवेल वगैरे हे देत असतात. आणि त्याच्यानंतर हे पहा नवरदेवाचे. आणि म्हणजे अशा ज्या रूढी परंपरा आहेत काही चांगल्या पण वाटतात. म्हणजे कारण की पहिल्यापासूनच हे हात पाय तोंड धुवायचे, कारण की बाहेरून आल्याच्यानंतर धूळ वगैरे असते. आणि म्हणजे त्याच्यानंतर थोडा वेळ चहा पाणी वगैरे झालं आणि मस्त छान अशी पहा रांगोळी काढली आणि जेवण्यासाठी ताट वगैरे मांडले. आणि मग काय जेवायला सुरुवात झाली. साहेब, त्याच्यानंतर अक्षयचे सासरे, मोठे सासरे आणि अक्षय असं मस्त त्यांचे जेवण झालं. आणि जेवण झाल्याच्यानंतर इकडं आम्हाला पण वाढलं. आणि जेवणामध्ये मस्त बघा कोंदीची पोळी, भजे, पापड, कुरडी, तूप, डाळ, कढी, आमटी, भात, भजे सर्वच होतं. आणि नवरी पण आमच्यासोबतच बसली जेवायला. आणि शौर्या आर्या पण मस्त जेवणं वगैरे झाल्याच्यानंतर नवरीची मोठ्या काकू येतात आणि मग त्यांना हळदी कुंकू वगैरे दिलं. आणि जे सामान वगैरे आणलं होतं ते व्यवस्थित लावलं. आणि नवरीला आता द्यायचं. तर कसं ज्यांच्या जिकडं तिकडं वेगवेगळं असतं. आणि ही नवरीची आई. म्हणजे सर्वांचा त्यांच्या घरच्यांचा स्वभाव पण खूप छान वाटला. आणि पाहुणे मंडळी पण मस्त आहेत. आणि नवरीबाई पण गोड आहे. तुम्हाला कशी वाटली आमची होणारी सूनबाई नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि हे पहा मी विनबाई म्हणून त्या दर्शन घेऊ लागल्या, तरी पण मी मोठ्या काकूचं म्हणजे त्या नवरीच्या काकूचे तर म्हटलं हातच जोडा, नवरीच्या आईचं तरी म्हणजे घेऊ दिलं. पण ते मला कसं तरीच वाटते, म्हणजे आपल्यापेक्षा मोठ्या माणसांनी माझ्या पाया पडू नये असं मला पहिल्यापासूनच वाटते. मग ते मान वगैरे ते विनबाई ते असतं, पण कसं तरीच होतं मला तरी. त्याच्यामुळं मी हात जोडू दिले. माझ्यापेक्षा लहान वयाचं असलं तर मग पाया पडून घ्यायला काही हरकत नाही, पण मोठं असलं आणि त्यांनी आपल्या पाया पडायचं ते मला बरोबर वाटत नाही. तुम्हाला काय वाटतं? मग पहा नवरीबाईला छान असं हळदी कुंकू वगैरे लावून जेही सामान आणलेलं तर तिला ते द्यायचं. आणि मस्त तिला म्हणजे सर्वच आवडलं म्हटली, पण आता ते तिला माहिती काय आवडलं काय नाही. मग छान अशी साडी दिली तिला. साडी दिल्याच्यानंतर मेकअपचं जे सामान आणलं ते सामान आणि सुंदर असा हार पण आणला होता तिला साऊथ इंडियन. कारण की ते हलव्याचे दागिने देण्यापेक्षा की गजरे म्हणजे पूर्ण जेही शृंगाराचं सामान असते मुलीच्या. आणि आता आमच्या होणाऱ्या सूनबाई म्हणल्याच्यानंतर काय त्यांचं म्हणजे पाहायचं कामच नाही. मस्त सुंदर असं तिच्यासाठी मॅचिंग बांगड्या, त्याच्यानंतर पर्स, सुंदर चप्पल, म्हणजे आता नवीन नवीन निघालं आहे. त्याच्यानंतर तिच्यासाठी खास चॉकलेट, बिस्किट. कारण की मला कोणती म्हणजे मुलगी असली की मला माझ्या आर्या शौर्याच दिसतात. तर त्याच्यामुळं म्हणजे कोणत्याही मुलीचा म्हणजे लाड येतोच. असं म्हणू नका म्हणजे मॅडम तुम्ही मुलाचा लाड करत नाहीत का, मुलाचा पण करते. पण कितीही जरी झालं तर कोणती मुलगी आईवडिलांना सोडून अनोळख्या घरी येणार तर तिला जीव लावलाच पाहिजे असं. आणि शौर्या पण एवढी लगेचच मिळाली वहिनी वहिनी करत.
आणि ही नवरीची भावाची मुलगी होती आणि हा भावाचा मुलगा. तर मस्त ह्या दोघीजणी काय गिफ्ट आणले म्हणून उत्सुकता होती तिकडं पाहण्याची. आणि हा नवरीचा भाऊ, नवरीपेक्षा छोटा आहे. आणि ही नवरीच्या काकाची मुलगी. आणि त्याच्यानंतर हे नवरीच्या काकू, ती आई, त्याच्यानंतर ह्या वहिनी, त्या काकू, ह्या पण काकू आणि त्या बाजूच्या ताई, असं त्यांच्या घरच्या ह्या महिला मंडळी. आणि मग निघण्याची वेळ झाली. मग मस्तपैकी सर्वांना आम्हाला म्हणजे आहेर कपडे, आणि ते पण तुमच्याच मनावर घ्या म्हटले होते ते. आणि आम्ही मनाव कपडे वगैरे सर्वांच्या घेतले. आणि हे कसं म्हणजे पाहुणे मंडळी आले म्हटलं की आहेर तो आलाच. आणि मला हे म्हणजे आवडत नाही, पण ते कसं लावलेलं आहे. तर आर्या शौर्याला, मला साडी, साहेबांना कपडे मस्त. त्याच्यानंतर नवरदेवांना पण कपडे, कारण की पहिल्यांदाच अक्षय त्याचे फोटोशूट होतं. कारण की फोटोशूट असल्यामुळं अक्षय आमच्यासोबत आलेला. आणि त्यांचं पण म्हणजे मस्त. अक्षयची सासरवाडी छान आहे. आणि हे अक्षयचे मेहुणे. आणि त्यांनी मस्त त्याला आहेर वगैरे चढवला. मग आहेर चढल्याच्या नंतर अक्षयनी सर्वांचे दर्शन वगैरे घेतले, कारण की जावयानी मोठ्या माणसांच्या सर्वांच्या पाया वगैरे पडला. आणि मग काय निघण्याची घाई होतीच, कारण की लांबचा प्रवास. त्याच्यामुळं आम्ही जेवण वगैरे झालं की पण त्यांचं फोटोशूट करायचं होतं. मग तिथेच त्याच गावामध्ये एका ठिकाणी आम्ही फोटोशूटसाठी जाणार होतो. तर मग याचे कपडे वगैरे म्हणजे सर्वांनाच कपडे घेतले, पण ते फोटोशूटला जायचं होतं म्हणून कपडे काही घातले नाही. फक्त आमच्यासोबत कपडे घातले म्हटलं तरी आमच्या शौर्याने चेंज केले, कारण की शौर्याला खूप घाई होती. नवीन ड्रेस घेतला की घालायची. आणि मग काय नवरीच्या वहिनीनी मला पण हळदी कुंकू लावून मस्त असं ते साडी वगैरे दिली, ओटी भरली. आणि अशा पद्धतीने मस्त छान पाहुणचार झाला. आणि पाहुणे मंडळी पण मस्त होते. आणि नवरी पण छान आहे आमच्या होणाऱ्या सूनबाई. तुम्हाला आजचा आमचा ब्लॉग कसा वाटला? तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे आमचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. आणि अशाच रूढी परंपरा आणि आमचे हे पहा, आर्या आणि शौर्या निघताना मस्त शूज वगैरे घालून. आणि मग हे नवरीचे आणि अक्षयचे फोटोज वगैरे काढले. आणि फोटो काढताना आर्या, ऐश्वर्या पहा आगाऊपणा करते, अक्षू भैया असं तसं म्हणून. आणि माझ्या बहिणीला 2 मुलंच आहेत, अक्षय आणि अभि. आणि माझी आर्या आणि शौर्या. आणि आम्ही दोघीच बहिणी आहोत. मावस भाऊ मावस बहिणी भरपूर आहेत आम्हाला, पण सख्या 2 बहिणी. आणि हे पहा, ह्या 2 बहिणी जशा आहेत तशा तिथे रनिंग करायला लागल्या. यांचे फोटोशूट साईडला. आणि ह्या मस्त मस्ती खेळायला, यांना गार्डन छान भेटलं. आणि मग यांना पाहून लहानपण देगा देवा. आणि साहेब कसं मस्त म्हणे खेळा, कारण की लहान लेकरांना खेळायला फार आवडतं. त्यांचं खेळणं वगैरे झाल्याच्या नंतर आमचे पण फोटोशूट वगैरे झालं. आणि मग काय निघालोत, कारण की त्या दोघांना परत चेंज करून यायचं होतं. त्यांचं चेंज वगैरे करेपर्यंत आम्ही गाडीमध्ये बसलोत, कारण की थोडंसं ऊन पण पडलं होतं. आणि म्हणजे खूप दिवसाच्या नंतर आम्हाला पण दोघांना वेळ भेटला त्यांच्यामुळं. आणि ड्युटी काम वगैरे तर चालूच असतं, पण पाहुणे मंडळी करत जाण्याचं. आणि त्यात आपली शौर्याबाई लुडबुड करायला. आणि मग काय मस्त साहेबांनी दरवाजा वगैरे ओपन करून दिला, मॅडम बसा म्हणे थंड. आणि मग बसले, आराम केला. आणि इथे शोरूबाईची घाई होती, पप्पा चला लवकर आपण बाहेर फिरून येऊ. मग बसलोत. आणि त्याच्यानंतर ह्या जोडीचे फोटोचे म्हणजे ड्रेस वगैरे चेंज करून आल्याच्यानंतर
त्यांचे फोटोशूट मस्त फोटोग्राफरने फोटोशूट केलं आणि आम्ही निघालो. आणि मग काय नवरीबाईला बाय वगैरे केलं. अक्षयला म्हणलं, अक्षय कसं त्याला चिडवत होते. आणि छान क्यूट अशी आमची सूनबाई. त्यांना त्यांचे भाऊ आणि भावाचा मुलगा सर्वांना म्हणजे पाहुणे मंडळीला बाय करून हॉटेलमधून आम्ही रवाना झालो. आणि मग वाटेत येता येता औंढा नागनाथ, तर तिथे मस्त रात्री आम्हाला थोडा उशीर झाला पण आमचे दर्शन झाले. आणि महादेवाचं दर्शन झाल्याच्या नंतर मस्त आम्ही थोडेसे फोटोज वगैरे काढले. आणि हे मंदिरामध्ये आलं म्हटलं की खूप छान वाटतं. आणि आज अशा प्रकारे आमचा दिवस गेला. थोडासा आवाज बसलेला आहे. घरी आल्याच्या नंतर ताईला दाखवलं शिदोऱ्या काय आल्या. त्यांनी पण 7 शिदोऱ्या दिल्या. आणि मस्त शिदोऱ्यामध्ये बालुशाही, चक्क्या, त्याच्यानंतर करंजा, त्याच्यानंतर बेसनाचे लाडू, त्याच्यानंतर काय म्हणतात ते तिळाचे लाडू, अशा मस्त शिदोऱ्या वगैरे दिल्या. आणि ब्लाऊज पीस म्हणजे ते भावकीमधल्या महिलांना द्यावं लागतात, शंकरपाळे, अशा त्यांच्याकडून आलेल्या ह्या 5-7 शिदोऱ्या आता. आणि आता म्हटलं या बॉक्समध्ये काय असेल, तर मग काय ओपन करत बसलो. आणि सासूबाईला पहा कशी उत्सुकता लागली आमच्या ताईला. आमच्या ताईने मस्त छान असं ओपन केलं आणि आर्या व्हिडिओ करत होती काय. आणि यामध्ये निघालं अक्षयचं मेकअपचं सामान. अक्षयला पण मस्तपैकी छान असं हे मेकअपचं सामान दिलेलं. क्रीम, त्याच्यानंतर स्क्रब, सनस्क्रीम, बॉडी लोशन, स्प्रे, मस्त छान असं सूनबाई म्हणजे अक्षयच्या सासरवाडीकडून छान असं सामान आलेलं अक्षयसाठी. आणि खूप छान होतं सर्व सामान. आणि पाहुणे मंडळी पण तुम्हाला म्हटल्याप्रमाणे चांगले आहेत. आणि विशेष दोघं पण म्हणजे एज्युकेटेड आणि मस्तपैकी त्यांच्या नवीन आयुष्यासाठी शुभेच्छा देऊ आपण. आणि मग मला उत्सुकता झाली ह्या दुसऱ्या बॉक्समध्ये काय आहे. आणि पहा माझ्या चेहऱ्यावर कसा थकवा जाणवत होता. घरी आल्याच्यानंतर चेंज वगैरे केलं आणि हे गिफ्ट ओपन करत होते. म्हटलं या बॉक्समध्ये काय आहे पाहण्यासाठी. आणि ह्या बॉक्समध्ये म्हणजे सर्वांच्या आम्हाला असं वाटलं काहीतरी गिफ्ट पॅक असेल, पण ओपन केल्याच्या नंतर कळालं की त्यामध्ये आवडता असा पदार्थ आणि तोही शौर्याचा आणि म्हणजे सर्वांनाच आवडतात असे मस्त तिळाचे लाडू होते. आणि ते पण खूप छान मोठे मोठे तिळाचे लाडू. आणि तिळाचे लाडू काय आता संक्रांत म्हटल्याच्या नंतर सर्वांनाच आवडते तर. आणि सर्वजण तिळाचे लाडू पाहून खुश झालेलो. आणि अशा प्रकारे अक्षयच्या सासरवाडीतून ह्या शिदोऱ्या आलेल्या. आणि साहेबांना पण तिळाचा लाडू आवडतो बघा. साहेबांनी लगेच ओपन केलं आम्ही आणि त्याचं अगोदर म्हटलं फोडून देते, पुन्हा म्हटलं नाही, म्हटलं तुम्हीच घ्या म्हटलं, कारण की खूप मोठा लाडू होता. आणि शौर्या पहा म्हणजे उत्सुकता तिची कशी लागलेली, यामध्ये काय त्यामध्ये काय माऊ पाहण्यासाठी. आणि पहा शौर्याने ड्रेस चेंज केला, सुंदर असा शौर्यासाठी हा ड्रेस घेतलेला. आणि अक्षयसाठी गिफ्टमध्ये हँड ग्लोव्ज आलेले आणि छान असा लकी प्लॅन्ट पण आलेला. आणि तो प्लॅन्ट इथं ठेवला नाही त्यांनी, नाही तर ते पण तुम्हाला दाखवला असता. अशा प्रकारे आजचा आमचा धावपळीचा दिवस गेलेला. आणि आमच्या सूनबाई कशा वाटल्या हे पण कमेंट करून सांगा. आणि दिवसभर प्रवास करून एवढी थकले होते, चेहऱ्यावर पाहू शकता माझ्या किती असा थकवा जाणवत आहे. आणि आता झोपते. उद्याचा ब्लॉग पाहायला विसरू नका. आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत गुड नाईट, स्वीट ड्रीम, बाय बाय.